त्या अनुषंगाने आपण लगेचच आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. चला आपण मॅचला सुरुवात करायच्या. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करूयात. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला शाहिद शेख, टेनिस क्रिकेटचा गब्बर, आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहित पाटील वरती जबाबदारी आहे. या वर्षामध्ये या अंगामध्ये शाहिद शेखने आपला फॉर्म कमबॅक केला. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आणि आता या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅट्समन सज्ज होतो आहे. रियांश 11 संघाकडून पहिलाच बॉल काली, आणि इथे मात्र शाहिद शेखचा हा झेल होईल का? ओहो, झेल ड्रॉप. फार मोठी विकेट्स आणि शाहिद शेखला इथे मात्र मिळाले जीवनदान. टेनिस क्रिकेटचा गब्बर ज्याला म्हटलं जातं, रन मशीन आहे. ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व ॲज अ कॅप्टन नेहमीच त्यानं केलं आहे आणि यावर्षी देखील चांगला भन्नाट फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती काली आहे. कालीने देखील काल चांगला परफॉर्मन्स केला होता. त्या अनुषंगाने या खेळपट्टीचा चांगला अनुभव त्याला आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये शाहिद शेखला जेमतेम अडकवलंच होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने ही फार मोठी मित्र म्हणून चुकी केली आहे. कारण की शाहिद सारख्या बलाढ्य प्लेअरला इथे मात्र ही संधी मिळाली, जीवनदान मिळालं आहे. आता रोहित वरती जबाबदारी आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन सातत्यानं या मॅचमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक इनिंगमध्ये हे कॉन्टेस्ट पाहायला मिळालं. काली पुनश्च सज्ज होतोय. ओ, समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑफ ड्रॉप पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय शेवटच्या मोमेंटला. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु तत्पूर्वी या धावा मिळतील 3. अशा रगरगत्या उन्हामध्ये 3 धावा पळून काढल्या जात आहेत. शाहिद शेख आता स्ट्राईक एंडला धावा बनवायच्या जिंकण्यासाठी, त्या म्हणजे तब्बल 35 बनवायचं आहेत. 35चं टार्गेट आहे. साधं सोपं समीकरण आहे, परंतु आता इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाज काळीला देखील. ओ, समोरच्या दिशेने खेळून काढला. आता पुनश्च संधी, परंतु फिल्डर पोहोचणार नाही आहेत. असं जणू काय असं वाटतं की आज शाहिद शेख नशीब घेऊनच आलाय की काय. आता धावबाची संधी आहे आणि इथे ती देखील मिस केलाय. घडतंय का माझा ह्याच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही आहेत. झेल देखील ड्रॉप झाला. जिथे मात्र रनआउटचा चान्स होता तो देखील मिस केला गेला. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती. 35चं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी होते, परंतु आता इथे मात्र खेळाडूंना देखील गोलंदाजाचं पाठबळ वाढवावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं राहील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर काली चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. ओ, स्टेप आउट करून इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राव आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन शाहिदच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. हो, स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फारसा संपर्क झाला नाहीये. लेग बायची एक धाव धावफलकावरती आता जोडले जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक का जिंकण्यासाठी 35 बनवायच्या आहेत. 11 बनल्या गेल्यात. 4 षटकांची मॅच आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या संधी विकेटसाठी मिळत आहेत त्या संधीचं सोनं करावं लागेल. 35 बनवायचे आहेत आणि 11 बनल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावींची आवश्यकता असेल. 19 बॉल 24ची आवश्यकता. ओ, इथे मात्र शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती पुल केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक पूर्णशः थोडेसे मिस झाले. तत्पूर्वी या 2 धावा
सहजरित्या पूर्ण झाल्यात. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत 22. आता जिंकण्यासाठी 22 धावेंची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील 18 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिराग पांड्या नावाने सुपरिचित आहे. शरीर यष्टी देखील आपण पाहिले तर हार्दिक पांड्यासारखे, कारण की हार्दिक पांड्याला फॉलो करतात, उर्फ पांड्या या नावाने सुपरिचित आहेत. आणि आता समोर त्याच्या शाहिद शेख आहे. आता हे कॉन्टेस्ट चांगलं राहील, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला चिराग आणि त्याच्या आगे शाहिद शेख. हो, शाहीदचा इथे मात्र फटका चांगला डाऊन दी बॉल फिल्डर. आता चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट्स आणि चिरागने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. शाहिद बॅक टू द पवेलियन. चला आपण टॉस देखील करणार आहोत. हे षटक संपलं की दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील उपस्थित आहेत. अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा. सोनारपाडाचा हा खेळाडू होता, मदारशा आतमध्ये येतो आहे. रोहन राठोड यांच्याकडून चिरागने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हो, चांगली गोलंदाजी सॉफ्ट हँडने खेळत. कव्हर मधून क्षेत्ररक्षक. हो, लेझी अप्रोच पाहायला मिळाला. सिंगल होती, सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 16 आणि 16 मध्ये बनवायच्यात 20 धावा. ओ, स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा बॉल आलाय नो. ओव्हर स्टेपिंगचा हा नो असेल. नो बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल असेल. एबीपी माझाची टॅगलाईन उडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो, फटका दमदार आहे.
आणि फ्री हिटच्या चेंडूवरती इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इथे मात्र हा येतोय दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. बॅक ऑफ द हँड हाताला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे गली रिजन मध्ये. सिग्नल मिळणार नाहीये, थांबवलं जात आहे फल्ड इथे अनिकेतला. चांगली गोलंदाजी राहिली अनिकेत आणि त्याच्या सोबतीनं आपण रोहितला पाहतोय. चांगला खेळ दोन्ही फलंदाज करतायत. एक फ्लाइंग स्टार्ट शाहिद शेखने मिळवून दिला, परंतु आता इथे पांड्या चिराग चांगली गोलंदाजी करतोय. हो त्याच्यावरती आता इथे घणघणाती प्रहार आणि इथे बैठक लगावली, चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता इथे हा बॉल आलाय डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 26. आता जिंकण्यासाठी 12 बॉल 9ची आवश्यकता. चला आपण टॉस करूयात. प्रणित पाटील देखील इथे सज्ज आहेत, साहिल देखील सज्ज आहेत, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत आणि आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सामना देखील 4 षटकांचा असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. प्रभुदास राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यापुढे. चला आपण टॉस कॉइन स्पिन केला जातोय. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट फाईट. टॉस जिंकलाय JS ग्रुप संघाने आणि प्रथमतः स्वीकारली आहे फिल्डिंग. बॅटिंग यस बॅटिंग स्वीकारले. अक्षय थेटे तिकडनं सांगतायत की आता बॅटिंग करायच्या. JS ग्रुप संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि आता क्षेत्ररक्षणासाठी इथे मात्र सार्थक 11 संघाला त्यांनी आमंत्रित केल्या. तर जाऊयात माझ्या दिशेनं 12 बॉल 9ची आवश्यकता आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मॉन्टी आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. मॉन्टी चांगला इथे साथ आयोजकांना देत आहेत आणि आता जबाबदारी आज बॉलर त्यांच्या खांद्यावरती आहे. 12 बॉल 9ची आवश्यकता. हो पहिलाच बॉल इथे यष्टीरक्षक बीट. कालीला इथे मात्र बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय नशिबाचा दमदार चौकार. फटका दमदार आहे. कार्बन कमाल स्ट्रोक आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकार आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय रियांश 11 या संघानं. रियांश 11 संघाचा खूप खूप अभिनंदन.
सामना जिंकलाय रियांश 11 संघानं आणि आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी राहिली युवा गोलंदाज ज्याने शेवटच्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स घेतले. दक्ष मॅन फ्रॉम कोलेगाव ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. यस, या दक्षला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. चला, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दक्षला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. युवा गोलंदाज ज्याने चांगली कामगिरी केली. सोनू चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण, या मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात. देतोय मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार, हा अवॉर्ड दक्षला ज्याने चांगली गोलंदाजी केली. हेमराज भाईंच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. वेल प्लेड युवा गोलंदाज आणि शुभेच्छा त्याला देखील असतील पुढील कारकिर्दीसाठी, कारण की ऐतिहासिक क्रीडांगणावरती इथे मात्र इकॉनॉमिकल षटक दक्षने हाताळलं आणि दक्ष राहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला, पुढील मॅचला आपण सुरुवात करूयात. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सार्थक 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत JS ग्रुप, अशी ही नेक्स्ट मॅच. चला, प्रणित लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 बॅट्समन JS ग्रुप संघ आपण मधाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कालची देखील एक मॅच आपली शिल्लक आहे. जर आपण विलंब केला तर मग सामना 3 षटकांचा खेळला जाईल. ही आयोजकांची आता स्ट्रिक्ट वॉर्निंग येते. आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुढील मॅचसाठी रत्नागिरी संघाला आणि त्याचबरोबरीनं टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा संघाला विनंती असेल की आपण आपले संघनायक सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. थोडंसं सहकार्य करा आयोजकांना, कारण की शेवटचा दिवस आहे.
चला मॅचला पण सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय आणि इथे मात्र सलामीची जोडी मदारशा आतमध्ये दाखल होते. JS ग्रुप संघाने टॉस जिंकलाय. स्ट्राईक एंडला मुकेश गायकर मॅन फ्रॉम मानिवली आणि दुसऱ्या बाजूला सूरज केणे मॅन फ्रॉम भावाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कपिलवरती जबाबदारी आहे मॅन फ्रॉम वाडेकर. आता बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट मदारशा आतमध्ये पाहायला मिळेल, कारण की दोन्ही बाजूने आता मातब्बर खेळाडू मदारशा आतमध्ये पाहायला मिळतील. चांगला खेळ अपेक्षित असेल. आता प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. अनेक खेळाडू ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, ISPL सारख्या स्पर्धा देखील गाजवल्यात आणि आता ते सर्व खेळाडू आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या गावासाठी गावाचं प्रतिनिधित्व सातत्यानं केलं. कपिल गोलंदाजी ट्रॅकवरती होतो सज्ज. चला मॅचला पण सुरुवात करायची आहे. एका बाजूला फिरकीचा जादूगर कपिल असेल आणि दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर, ज्या खेळाडूनं कल्याण तालुका प्रीमियर लीग जी स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली त्या क्रीडांगणावरती मॅन ऑफ दी सिरीजची बाईक ज्याच्या नावावरती होती तो खेळाडू स्ट्राईक एंडला आणि समोर कपिल आहे. म्हणजे मुकेश गायकरला देखील या क्रीडांगणाचा फार मोठा अनुभव आहे. नुकतीच आपण पाहिली होती स्पर्धा कल्याण तालुका प्रीमियर लीग या क्रीडांगणावरती राहिली होती. फार मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजची पहिली बाईक त्याच्या नावावरती राहिली होती. पहिलाच बॉल हो कपिलच्या हातातून निसटला. नो चेंडू घोषित केला पंचांनी. स्मिता अस्या वाईट बॉल, वाईट की नो? चला वाईट बॉल असेल. हातातून निसटला होता कपिलच्या अनुषंगाने पंचांनी हा वाईट बॉल घोषित केलाय. आता व्हेरिएशन सातत्याने हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल, यात मात्र शंका नाही आहे, कारण की लेफ्ट हँडेड बॅटर मुकेश गायकर स्ट्राईक एंडला. हो प्रचंड वेगानं बीट केलं. बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट मधाच्या आतमध्ये सुरू आहे. हा डॉट बॉल. मागील मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं होतं सलामीला वेगळे बॅट्समन आले होते. आता देखील आता चेंजेस केला बॅटिंग लाईनअप मध्ये. JS ग्रुप या संघाने जयेश पाटील सारखा दानगा अनुभव असणारा खेळाडू देखील या संघामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय थेटे ज्याने चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला इथे मात्र चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी इथे या धावा मिळतील 2. प्रेम होते अगदी सीमारेषे लगत चेंडूला अडवलं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावसंख्या आता 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ विकेट करायचा होता. आता इथे मात्र फारसा चांगला संपर्क झाला नाहीये बॅट अँड बॉल मध्ये आणि मिळेल लेग बाईकची एक धाव. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 4 वरती जाऊन पोहोचते. स्ट्राईक एंडला बॅट्समन आता सूरज केणे. या खेळाडूने देखील आपल्या नावाची छाप संपूर्ण भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये केली आहे. आता सध्याच्या घडीला JS ग्रुप या संघाकडून खेळत असताना आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. अजून या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. कपिल आणि कपिलच्या पहिला चेंडू फेस करत असताना स्वीशीटचा चांगला फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूला पाठवून दिलाय थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषा पार. सूरज केनेच्या बॅट मधून दमदार 4.
चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 8. हो, विकेट करायचा होता, आता प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. अतुल भोईर आले होते, चेंडूला कलेक्ट केलं, फेकी केलं. तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र आहे आणि सुपर संडे आपण पाहतोय. सुपर संडेमध्ये अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुनश्च इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु आता एलिव्हेशन नाही आहे स्ट्रोकमध्ये, फटक्यामध्ये. त्या अनुषंगाने शेवटच्या बॉलवरती मिळेल फक्त 1च धाव आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धावफलकावरती बनल्या गेल्या 11 आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित वरती आता जबाबदारी दिली गेली आहे. चला मॅच ऑन करायच्या आणि पुढील मॅचच्या टॉससाठी गोल्डन स्पोर्ट्स टिटवालाचे कॅप्टन आणि टीम रत्नागिरीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला मारायचा प्रयत्न झाला आणि इथे पहिल्या चेंडूवरती लेग बायची 1 धाव मिळेल. सावंत सरांचा इशारा येतोय की ही लेग बायची धाव असेल. चांगली गोलंदाजी देखील होते, एका बाजूने फटकेबाजी देखील चांगली होते. चांगलं कॉन्टेस्ट आहे कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट सर्व मातब्बर खेळाडू इन ॲक्शनमध्ये आहेत. आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वेगळी आखली गेली आहे. मुकेश गायकर स्ट्राईक एंडला, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. टीम गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला कॅप्टन आणि टीम रत्नागिरी कॅप्टन आपले दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅचसाठी आपण सज्ज राहा. स्टीप पॉट करून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रचंड वेग आहे. गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ करणारा चेंडू आपण पाहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि इथे हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये रोहित करतोय. हो, इथे हा बॉल देखील चांगला आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सोमनाथ आहेत. 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने आता इथे मात्र संत आणि सावध सुरुवात होत असताना JS ग्रुप या संघाची पाहायला मिळते आहे. कारण की गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती फक्त 13 धावा आहेत. आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे. पहिल्या षटकामध्ये कपिलनं धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच तब्बल 11 आणि इथे चांगली गोलंदाजी करत असताना रोहितला आपण पाहतोय. पुनश्च हुक करतायत क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता इथे घडलंय काय तर धावबादच्या स्वरूपाने सूरज केनेला माघारी परतावं लागेल. सूरज बाद.
नवीन फलंदाज पदाच्या आतमध्ये माहिती महेंद्र. महेंद्र मागेवरती आता जबाबदारी असेल. नेहमीच आज फिनिशरचा रोल अदा केलाय, परंतु आता मिडल ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. माहिती महेंद्र मॅन फ्रॉम वाशिरी. आता इथे मात्र धावांचा डोंगर रचावा लागेल, त्या अनुषंगाने आता महेंद्रला मधाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. महेंद्र मागे नेहमीच फिनिशर टच देत असतो, आता इथे चांगला खेळ करावा लागेल. समोर हो, पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. माहिती महेंद्रच्या बॅटमधून हा दमदार षटकार. वीस धावा फलकावरती. ओ, आणखी एक दमदार फटका आणि त्याच्यावरती मिळेल बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकांचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता वेगाने पुढे जात असताना 26 धावा धावफलकावरती आहेत. माहिती महेंद्रच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. आता पुनश्च इथे मात्र कमबॅक केला जातोय टीम जेएस ग्रुपच्या माध्यमातून. जेव्हा इथे मात्र आवश्यकता असते तेव्हा माहितीच्या बॅटमधून आपण षटकार नेहमीच पाहिलेत. आणि बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर शेवटच्या खेळाडूपर्यंत नक्कीच बॅटिंग लाईनअप त्या अनुषंगाने इथे मात्र जेएस ग्रुपला जशी आवश्यकता असेल तसे फिल्डर्स तसे बॅट्समन मधाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अतुल भोईरवरती आता जबाबदारी असेल. मॅन फ्रॉम वाडेगरचा खेळाडू अतुल भोईर. अतुलच आहे ना, कुठं पाठी आहे तुला? चला मॅचला आपण सुरुवात करायची. मुकेश गायकर स्ट्राईक एंडला. हो, इथे घडलंय काय नाट्यमय क्रिकेट. आता त्याच्यावरती फटका मारलाय, परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. नो आणि नो वरती हा षटकार आणि ही क्लिप जरूर लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून व्हायरल होईल यात मात्र शंका नाही आहे. मुकेशचा हा नाट्यमय फटका आणि त्याच्यावरती हा षटकार. येस, शुभम असेल गोलंदाज आणि शुभमने फिरकीचा चेंडू हाताला आणि त्याच्यावरती इथे मात्र षटकार आलाय. नाट्यमय क्रिकेट. हो, आणखी एक कमालीचा फटका. मुकेश गायकर ऑन दी फायर. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं हा चौकार.
चांगली बॅटिंग सुरू आहे मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता 37, 37 या आकड्यावरती. हो, आणखी एक चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेलाय, परंतु मिळेल फक्त एकच धाव. आता स्ट्राईक एंडला फलंदाज माइटी महेंद्र, ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते मागील षटकामध्ये. आता स्ट्राईक त्याच्याकडे आहे. धावसंख्या धावफलकावरती 38, 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 38 धावा धावफलकावरती. चला मॅच ऑन करायच्या. ओ, इथे मात्र फक्त दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट थर्डला सोमनाथ होते आणि इथे मात्र चुकीचा थ्रो सोमनाथचा राहिलाय आणि या धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. चला पुढील समालोचन आता पुनश्च जोडले जातील आमचे कुमारभाई आणि ऐकूया त्यांचा नक्की या ठिकाणी मात्र पुढील समालोचन. थँक्यू ऑल ऑफ यू. महेंद्राने समोर शॉट मारला, सिंगल घेतले. अतिशय चांगली अशी फलंदाजी या दोन्ही बॅट्समॅन आपल्याला इथे चांगला तालमेल दोघांमध्ये, जबरदस्त बॅटिंग येथे आपल्याला बघायला मिळते दोन्ही बॅट्समॅनची. अतुल आचार्य कडून आणि लेग साइडला वरून मारलाय गगनचुंबी षटकार. आणि खूपच आक्रमक बॅटिंग येथे मुकेशची. आणि हा चांगला चेंडूमध्ये व्हेरिएशन आणलाय, थोडा चेंज ऑफ पेस केलाय, थोडा इन स्विंग आउट स्विंग तिन्ही चारही प्रकारचे चेंडू हे हाताळत आहे आपल्या. आणि स्कोर झालाय 47. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47. तसेच आमचे महेंद्र हे भिवंडीचे आयकॉन प्लेयर म्हणून नावाजलेले आहे. महेंद्र मागे अतिशय चांगले प्लेयर आहे. तेज तरार धुरंधर बॅट्समॅन. दोन्ही बॅट्समॅन मुकेश आणि महेंद्र येथे अतिशय खूप चांगल्या रीतीने हे लोक येथे दोघांचा चांगला तालमेल बॅटिंगचा सुपर्ब. याच्या पुढचं कॉमेंट्री मी रोहन भावाकडे देतो. नेक्स्ट बॉलर स्ट्राईकवर महेंद्र मागे आणि हा तेज तरार बॉल
Bowler's name? 12th man Patwa, please. Nikhil. Sumit. शिशविकास अँड कडनं आणि महेंद्र मागेने परत पुल शॉट केलेला आहे. प्लेयर तिथं मौजूद आहे आणि 1 बाउन्स आणि हे 2 रन भेटलेले आहेत महेंद्र मागे यांना. विकी सॉरी आणि टोटल टीम स्कोर होतोय 49. आणि लेग साइडला मारलेला सुंदर असा फटका महेंद्र मागे यांच्या बॅट मधनं अतिशय वेगवान चौकार. सुंदर अशी महेंद्र मागेची जे आक्रमक प्लेयर आहेत आपल्या भिवंडी या गावाचे. बेस्ट फिनिशर म्हणून त्यांना ओळखलं जातं महेंद्र मागे यांना आणि ते त्यांची परफॉर्मन्स दाखवतात ते आजच्या या मॅच मध्ये. ही मॅच खूप टफ आहे. दोन्ही संघांमध्ये दिग्गज प्लेयर आहेत. बघूया विकी आपला चौथा बॉल घेऊन येत आहे शिशविकास अँड कडनं. आणि आज चांगला यॉर्कर लेंथ बॉल सिंगल झालेली आहे आणि डबलचं प्रयत्नाने डबल ही झालेली आहे. प्लेयर द्वारा फंबल झालेला आहे आणि हे 2 रननी टीम स्कोर होतंय 55 रन्स. 50 प्लस झालेली आहे. जेएस ग्रुप टीम स्कोर होत आहे 55 रन्स. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. महेंद्र मागे आणि मुकेश सुंदर यांची बॅटिंग आणि हा लेग साइडला उडवलेला चेंडू बघूया प्लेयरच्या हातात काय बॉल येणार नाहीये आणि हा सुंदर असा षटकार महेंद्र मागे यांच्या बॅट मधनं आलेला सुंदर षटकार. आणि टीम स्कोर होत आहे 61. आणि हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे विकी. आणि या शेवटच्या चेंडूवरती 3 रन आलेले आहेत. आणि 64 रन्स आणि सार्थक 11 यांना 65 चा टार्गेट दिलेला आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग महेंद्र मागे आणि मुकेश गायकर यांची खूप सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे दोघांनी. मुकेश गायकर यांनी KPL कल्याण प्रीमियर लीग मध्ये 50 रन मारलेले या ग्राउंड वरती. त्यांना माहिती आहे या ग्राउंडचा अनुभव. आणि नेक्स्ट मॅच गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा आणि रत्नागिरी प्लीज यावे टॉस साठी. दोघं इकडेच आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बोलो ना.
रत्नागिरी या संघाला बॅटिंगचा कॉल दिलेला आहे गोल्डन स्पोर्ट्स यांनी. गोल्डन टॉस जीतीस के 4 ओव्हरचा सामना राहील. याच्यानंतरही खूप मॅच आपल्याला खेळवायचे आहेत म्हणून 4 ओव्हरचाच मॅच राहणार आहे. बारावा पाठवा प्लीज. स्ट्राइक वरती सोमनाथ आणि नॉन स्ट्राइक वरती अतुल भोईर. बॉलर्स नेम कौशल पाटील. आयकॉन बॉलर आहेत ते, यांनी ठाणे रायगड मध्ये चांगली अशी बॉलिंग केलेली आहे. आणि हा सोमनाथचा स्टेट ड्राईव्ह फटका, पहिल्याच बॉल वरती आलेला चौकार. पहिल्याच बॉल वरती सोमनाथांचा आक्रमक फटका, कौशल यांना चौकार मारलेला आहे. सोमनाथी सुभाष मैदानाचे जानेमाने प्लेयर आहेत. सुंदर अशी बॅटिंग आहे सोमनाथ यांची. उंच तरार गेंदबाज आणि हा लेग साइडला फिरवलेला बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे कौशल यांना. सोमनाथचा आक्रमक चालू झालेला आहे. खूप सुंदर अशी बॅटिंग सोमनाथच्या द्वारे. षटकार मारलेला आहे कौशल. जेपी तिकडे बॉलला बघतच राहिले आणि त्यांना माहित पडलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरनं त्यांनी कॅच पकडलेला आहे. सुंदर असा षटकार सोमनाथच्या बॅट मधनं. 2 बॉल मध्ये 10 रन केलेले आहेत आणि पॉवर प्लेचा हा षटक आहे. 500च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे सोमनाथ. आणि परत मारलेला हा ऑन साइडला परत चौकार मारलेला आहे. सोमनाथ आक्रमक बॅटिंग करत आहे. कौशलला 3 बॉल मध्ये 14 रन मारलेले आहेत. 4-6-4. सुंदर अशी बॅटिंग सोमनाथ यांची. कौशल पाटील यांची खराब गेंदबाजी. आणि हा परत लेग साइडला उडवलेला चेंडू आणि हा अंपायरचा इशारा 6. सोमनाथ कौशल वरती भारी होत आहे आणि सुंदर अशी बॅटिंग होत आहे सोमनाथ यांची. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहे, खूप आक्रमक बॅट्समॅन आहे. 600-700च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे सोमनाथ. आणि टीम स्कोर होत आहे 20. 4 बॉल 20 रन. अतिशय मागात पडले आहेत कौशल.
आणि हा परत फिरवलेला बॉल आहे आणि हा प्लेयरनी कॅच सोडली आहे सोमनाथ यांची. सोमनाथला लाईफ लाईन भेटलेली आहे आणि प्लेयर कोण होते? सूरज केने, भिवंडीचे प्लेयर सूरज केने यांनी कॅच सोडलेला आहे. उन्हामुळे त्यांना बॉल काही जज केला आला नाही. सूर्यप्रकाश खूप जास्त आहे त्यामुळे कॅच ड्रॉप झालेला आहे सोमनाथ यांचा आणि त्यांना लाईफ लाईन भेटलेली आहे. अतिशय वेगवान बॅटिंग करत होते. ही विकेट येणे जरूर अतिशय आवश्यक होती. कॅच ड्रॉप झालेला आहे. शेवटचा चेंडू कौशल यांचा आणि टीम स्कोर होत आहे 21. 5 चेंडू मध्ये 21 रन दिलेले आहेत. स्ट्राईक वरती अतुल पाटील, अतुल भोईर आणि अतुल भोईर कव्हरच्या दिशेला मारलेला हा बघूया प्लेयरने थांबवलेला हा सुंदर अशी फिल्डिंग प्लेयरची. तीन रन धावून काढलेले आहेत शेवटच्या बॉलवरती. सुंदर असा स्ट्रोक अतुल यांचा कव्हरच्या दिशेने. 3 रन शेवटच्या चेंडूवरती आणि टोटल टीम स्कोर होत आहे 24 रन्स. 24 पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय फायदा घेतलेला आहे बॅट्समॅन सोमनाथ यांनी. आक्रमक बॅटिंग दाखवलेली आहे ज्यांनी 5 चेंडू मध्ये 21 रन मारलेले आहेत. ज्यांनी 5 चेंडू मध्ये 21 रन मारलेले आहेत. अतिशय खतरनाक बॅटिंग सोमनाथ यांची. आता स्ट्राईक वर आहे अतुल भोईर आणि नेक्स्ट बॉलर अक्षय. मागच्या मॅच मध्ये 6 विकेट आणि मेडन ओव्हर टाकलेली आहे अक्षय ठेटे यांनी. बघूया अतुल भोईरच्या विरुद्ध कशी बॉलिंग टाकतो अक्षय. शिशुविकास एंड कडनं पहिला चेंडू. अतुल भोईरचा हा स्ट्रेट ड्राइव्ह. 2 फिल्डर येत आहे कव्हर साठी. सुंदर अशी फिल्डिंग. पहिलाच बॉल 1 रननी. टीम स्कोर होत आहे पुढे ढकलत आहे 25. सोमनाथ आता स्ट्राईक वरती आले आहेत आक्रमक बॅट्समॅन सोमनाथ जे सेट झाले आहेत बॅट्समॅन. बघूया अक्षय कशी टाकतो सोमनाथना बॉलिंग. बघूया आता शिशुविकास एंड कडनं अक्षय सेकंड बॉल घेऊन येत आहे सोमनाथ यांच्यासाठी. सोमनाथने समोर ढकलेला बॉल आणि हा 1 रन. अक्षय यांची चांगली गेंदबाज होत आहे अक्षय यांची. सुंदर अशी बॉलिंग होत आहे. 2 चेंडूवर त्यांना थांबवलेला आहे. सिंगल रननी टीम स्कोर पुढे होत आहे 26. स्ट्राईक वर अतुल भोईर. परत ऑन साइडला ढकललेला आहे हा चेंडू. 2 रनचा प्रयत्न आणि हा परत 2 रन झालेले आहेत. 3 रनही झालेले आहेत. परत सूरज केने यांच्याकडनं मिस फील्ड होत आहे. सूरज केने कधी असे प्लेयर राहिले नाहीयेत. त्यांच्या हातातून आज बॉल निष्कट आहे आणि टोटल टीम स्कोर होत आहे 29. 3 बॉल शेवटचे आणि स्ट्राईक वरती आहे सोमनाथ.
या षटकाचे शेवटचे चेंडू 3. अक्षय बघूया शिशुविकास अँड कडनं सोमनाथ साठी बॉलिंग टाकत आहे. आणि पॉइंट वरती मारणारा बॉल होता आणि स्लो वन बॉल डॉट झालेला आहे. अक्षय यांच्या सोमनाथ साठी डॉट चेंडू आलेला आहे. परत स्विच इटचा प्रयत्न सोमनाथ यांचा आणि तेज तरार बॉल अक्षय ठेटे यांचा. 2 चेंडू डॉट केलेले सोमनाथ यांना आणि आज या षटकाचा शेवटचा चेंडू शिशुविकास अँड कडनं अक्षय यांचा आणि स्ट्राईक वरती आहेत सोमनाथ जे आक्रमक बॅट्समॅन आहेत. आणि हा सिंगलने ओव्हर समाप्त झालेली आहेत आणि टीम स्कोअर होत आहे 30 रन. 2 ओव्हर 30. आणि 12 चेंडू आणि 35 रनाची आवश्यकता आणि दोन्ही ओपनर बॅट्समॅन अजूनपर्यंत आहेत सोमनाथ आणि अतुल भोईर. बघूया 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पुढचं कमान आपले जितूभाई सांभाळतील. हॅलो, बॉलर नेम सांगायचंय. चला, आणि हा सोमनाथच्या बॅटमधून येतो एक गोळा. 1 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा चान्स होता रनआउट करायचा पण मिस झालाय कीपरच्या हातातून. बॉल सुटलाय. 2 धावा पूर्ण. बॉलर नेम भाऊ बोल. इरफान. बॉलर इरफान आणि त्याचा सामना करणार आहेत सोमनाथ. मुकेश परमार यांनी स्टेजवरती यायचंय. मुकेश परमार. मुकेश भाई जीवा परमार यांनी स्टेजवरती येऊन स्टेजची शोभा वाढवायची आहे. मुकेश परमार यांनी स्टेजवर यावे. जीवा भीमाचा मुलगा. हॅलो, जीवा भीमा घरणिया यांचा सुपुत्र नेक्स्ट बॉल यांनी स्टेजवर यावे. आणि हा चांगला फटका लेग साइडच्या दिशेने आणि 1 बाउन्स चौका. सोमनाथच्या बॅट मधून येतोय दमदार चौका. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने पण मिस झाला आणि 1 बाउन्स चौका. मुकेश जीवा स्टेजवर या. चांगला प्रयत्न जेपी जयेश पाटील यांचा
पण चेंडू पुढे पडल्यामुळे वन बाउन्स डोक्यावरून निघाला चौका. मी जेवलो नाहीये. 36 यावे. स्कोर झालाय 36. चला ಎತ್ತರ ಒನ್ ವರೆ ಕಚಲೆ ಮಾಡಿದ ಮುಖ स्ट्राइक ಬಾಯರ್ वरती ಒತ್ತಲ सोमनाथ. ಎತ್ತನೆ तिसरा चेंडू बॅट्समॅन तयार. ओ नाईस बॉल. बॅटच्या खालतून निघाला बॉल आणि हा डॉट बॉल. बॅट मध्ये एवढा वेगाने फिरवलेली होती पण कनेक्शन एवढा चांगला भेटला नाही आणि हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. ओ चांगला कव्हरच्या दिशेने खेळलाय लेग साइडच्या दिशेने आणि हा सिंगल धावा. 1 रन. आणि स्कोर पुढे चालत वाढताय 37. इकडे मात्र सिंगल डबलने काही चालणार नाही, मोठे फटके खेळायला लागतील. अतुल भोईर आणि सोमनाथ मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला पुढे पुढचा चेंडू बॅट्समॅन अतुल भोईर. ओ हो वेगवान बॉल होता हा. डॉट केलाय कीपरच्या हातामध्ये बॉल बॅटच्या मधून निघाला. सुसाट डॉट बॉल. अतुल भोईर हे वाडेकरचे आपले आयकॉन प्लेयर नावाने ओळखले जातील. नेक्स्ट बॉल. ओ चांगला अटेम्प्ट केलाय कव्हरच्या दिशेने. जॅपी तिकडे येत आहेत. सिंगल धावा. चांगला असा थ्रो जॅपीचा एवढा लांबून डायरेक्ट कीपरच्या हातात थ्रो मारलाय. स्कोर चाललाय 38. चला आता मात्र 6 चेंडूत 27 धावांची गरज आहे. सिंगल डबल इकडे मात्र चालणार नाही, मोठे फटके खेळावे लागतील. सोमनाथ आणि अतुल भोईर यांच्यावरती डिपेंड आहेत हा सामना. अच्छा रिटायर्ड हार्ट घेतलाय सोमनाथ यांनी. नेक्स्ट बॅट्समॅन पाठवावे लवकर. बॅट्समॅन नेम सोमनाथ दादांनी इकडे रिटायर्ड हार्ट घेतलेला आहे आणि नेक्स्ट बॅट्समॅन आले तिकडे क्रिस वरती. आता मात्र 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. इकडे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलने स्कोर चालणार नाही. पुढचा बॉल अतुल भोईर तयार. ओ आणि आज चांगला हवेत चेंडू फिल्डर खालती येत आहेत आणि आज चांगला झेल टिपलाय आणि अतुल भोईरची विकेट. सहा बॉल 27 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती अतुल भोईर विकेट आपली सोडली आहे. आता मात्र 5 चेंडू 27 धावांची गरज, मोठे फटके पाहिजेत. पुढचे फलंदाज आलेत प्रेम. बघूया 5 चेंडू 27 धावांची गरज. 4 ते 5 सिक्स मारावे लागतील कंटिन्यू, तरच आपण सामन्यामध्ये जिवंत राहू शकता, नाहीतर या सामन्यातून बाहेर पडावं लागेल. नेक्स्ट बॉल तयार. ओ आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण मिस झालाय. कीपरच्या हातात बॉल, डॉट बॉल.
नेक्स्ट बॉल ओ आणि हा क्लीन बोल्ड केला इकडे. मोठ्या धावांची गरज होती पण इकडे बॉलर योगेश भालेकर यांनी क्लीन बोल्ड केलाय. प्रेम यांना परत जावं लागेल. विकेट. विकेट घेतली त्यांनी याच ओव्हरमध्ये. धावसंख्या जास्त पाहिजे होतात पण त्यांनी धावसंख्या थांबवली आणि 2 विकेट्स घेतल्या. पुढचा गेम. बॅट्समॅन तयार. चांगला खेळलाय. ग्राउंड पिच शॉट आहे पण चेंडू मात्र हळूहळू जातोय. फिल्डरच्या हातामध्ये सिंगल धावा. आता मात्र सामना पूर्णपणे वन साइडच्या दिशेने निघतोय. 2 चेंडू आणि 24 धाव. पुढचा चेंडू ओ डॉट बॉल. बॅट मात्र वेगाने फिरवली होती पण मिस झाले आणि हा डॉट बॉल सिंगल. हा सामना मात्र जिंकलेला आहेत. जे स्पोर्ट्स यांनी सामना जिंकलेला आहे.